उपवासाचे पळीपापड करण्यासाठी 1 ग्लास साबुदाणा घेतला। 1 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून भिजण्याइतपत त्यात पाणी ठेवलं। रात्रभर भिजल्यानंतर सकाळी ते व्यवस्थित मोकळे करून एका भांड्याने ते मोजून घेतले। ज्या पातेल्याने साबुदाणा मोजून घेतला त्या पातेल्याने मोजून 2 पातेले पाणी उकळायला ठेवलं। पाणी उकळेपर्यंत 2 बटाट्याच्या साली काढून व्यवस्थित किसून घेतले। किसलेला बटाट्याचा सगळा खीस पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेतला। पाण्याला उकळी आल्यानंतर भिजवून घेतलेले सगळे साबुदाणे यामध्ये टाकून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून घेऊन चवीपुरतं मीठ टाकायचं। 10 ते 15 मिनिटे साबुदाणा शिजल्यानंतर त्यामध्ये किसलेला बटाट्याचा खीस टाकायचा। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एकंदरीत 35 ते 40 मिनिटे गॅसच्या मोठ्या फ्लेमवर हे साबुदाणे याला चांगली साई येईपर्यंत आणि साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यायचं। सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला अवश्य भेट द्या। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे थोडंसं थंड करून घ्यायचं आणि एका पळीने प्लास्टिकच्या पेपरवर याचे पळीपापड तयार करून घ्यायचे आणि 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगले कडकडीत वाळवून घ्यायचे। वाळल्यानंतर अगदी काचेसारखे पारदर्शक असे हे पापड तयार होतात आणि 1 ते 2 वर्षापर्यंत हे चांगले टिकतात। जेव्हा हवे तेव्हा तुम्ही ते तळून खाऊ शकता। तर बघा अगदी पांढरा शुभ्र आणि खुसखुशीत असा आपला हा उपवासाचा साबुदाणा पळीपापड तयार झाला आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात। बाय बाय।